नमस्कार. कृषी अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील सोयाबीन या पिकाचे आजचे बाजारभाव. तत्पूर्वी जर आपण कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमचा चॅनल सबस्क्राईब नक्की करा. चला तर पाहूया सोयाबीनचे आजचे बाजारभाव. उदगीर बाजार समिती. एकूण आवक 3050 क्विंटल, कमीत कमी दर 4661 रुपये, जास्तीत जास्त दर 4699 रुपये, सरासरी दर 4680 रुपये. कारंजा. एकूण आवक 3000 क्विंटल, कमीत कमी दर 4270 रुपये, जास्तीत जास्त दर 4770 रुपये, सरासरी दर 4645 रुपये. वाशिम. एकूण आवक 3000 क्विंटल, कमीत कमी दर 4425 रुपये, जास्तीत जास्त दर 4735 रुपये, सरासरी दर 4500 रुपये. अमरावती. एकूण आवक 2467 क्विंटल, कमीत कमी दर 4550 रुपये, जास्तीत जास्त दर 4649 रुपये, सरासरी दर 4599 रुपये. अकोला. आवक 2154 क्विंटल, कमीत कमी दर 4200 रुपये, जास्तीत जास्त दर 4630 रुपये, सरासरी दर 4550 रुपये. उमरेड. एकूण आवक 950 क्विंटल, कमीत कमी दर 4200 रुपये, जास्तीत जास्त दर 4760 रुपये, सरासरी दर 4500 रुपये. चिखली. आवक 610 क्विंटल, कमीत कमी दर 4200 रुपये, जास्तीत जास्त दर 4700 रुपये, सरासरी दर 4450 रुपये. वाशिम अनसिंग उपबाजार. आवक 600 क्विंटल, कमीत कमी दर 4450 रुपये, जास्तीत जास्त दर 4750 रुपये, सरासरी दर 4600 रुपये. यवतमाळ. आवक 486 क्विंटल, कमीत कमी दर 4430 रुपये, जास्तीत जास्त दर 4710 रुपये, सरासरी दर 4570 रुपये. नागपूर. आवक 451 क्विंटल, कमीत कमी दर 4200 रुपये, जास्तीत जास्त दर 4642 रुपये, सरासरी दर 4532 रुपये. विंचूर. आवक 408 क्विंटल, कमीत कमी दर 3000 रुपये, जास्तीत जास्त दर 4580 रुपये, सरासरी दर 4400 रुपये. औराद शहाजानी. आवक 295 क्विंटल, कमीत कमी दर 4630 रुपये, जास्तीत जास्त दर 4664 रुपये, सरासरी दर 4647 रुपये. जिंतूर. आवक 260 क्विंटल, कमीत कमी दर 4475, जास्तीत जास्त दर 4522, सरासरी दर 4500 रुपये. मालेगाव. आवक 240 क्विंटल, कमीत कमी दर 4200 रुपये, जास्तीत जास्त दर 4650, सरासरी दर 4400 रुपये. सिंधी. आवक 183 क्विंटल, कमीत कमी दर 4100 रुपये, जास्तीत जास्त दर 4500 रुपये, सरासरी दर 4400 रुपये. तर हे होते राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील सोयाबीन या पिकाचे आजचे बाजारभाव. आज वाशिम जिल्ह्यातील कारंजा बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वाधिक 4770 रुपये प्रति क्विंटल इतका उच्चांकी बाजारभाव मिळाला. बाजारभावाचे असेच व्हिडिओ रेग्युलर पाहण्यासाठी कृषी अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.